पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट दिले। उद्यापासून देशात आता नवे जीएसटीचे दर लागू होणार आहेत अशी घोषणा पंतप्रधानांनी केली। देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होईल। 22 सितंबर को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे। मध्यरात्रीपासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार आहेत। पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली। देशात आता फक्त 5% आणि 18% जीएसटी स्लॅब असेल। ज्या वस्तूंवर आधी 12% जीएसटी लागत होता त्यातल्या 99.99% वस्तूंवर आता 5% जीएसटी असणार आहे। मुख्य रूप से अब सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे। इसका मतलब है रोजमर्रा के इस्तेमाल की ज्यादातर चीजें और सस्ती हो जाएगी। जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था उसमें से 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार आहे। घर खरेदी करणं, टीव्ही, फ्रिज, कार, दुचाकीच्या किमती कमी होणार आहेत। हॉटेलचे दर कमी होतील। प्रवासही तुलनेने स्वस्त होणार आहे। घर बनाना, टीवी, फ्रिज खरीदने की बात हो, स्कूटर, बाइक, ये सब पर अब कम खर्च करना होगा। घूमना फिरना भी सस्ता हो जाएगा। ज्यादातर होटल्स के कमरों पर भी जीएसटी कम कर दिया गया है। जीएसटीच्या कपाती सोबत मोदींनी स्वदेशीचाही नारा दिलाय। गर्व से कहो हम स्वदेशी खरीदते हैं असं मोदी म्हणाले। भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करा असं आवाहन मोदींनी देशवासियांना केलंय। हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो, जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो। हर दुकान को स्वदेशी से सजाना है। गर्व से कहो ये स्वदेशी है। गर्व से कहो मैं स्वदेशी खरीदता हूं। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। हल्ला करणाऱ्याकडून 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या। धनगर समाजाचे दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाताना सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्ते आज जालना दौऱ्यावर होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी सदावर्ते जात असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्तेंच्या गाडीच्या काचेवर मराठा आंदोलकांनी हात मारले। त्यानंतर सदावर्तेंची गाडी डाव्या बाजूला वळली। पण डावीकडे वळत असतानाच सदावर्तेंची गाडी खड्ड्यात आदळली। त्यामुळे गाडीचा खालचा भाग तुटला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानंतर सदावर्ते यांनी उपोषणस्थळी जात बोऱ्हाडेंची भेट घेतली। अशा हल्ल्यांना भारतीय संविधान मोजत नसतं। अशा हल्ले करून ना भारतीय संविधान मुचक्या बांधत असतंय। हे भारत है, हिंदुस्तान है, मोदी जी के राज का हिंदुस्तान है। हे पाकिस्तानी विचाराचा नाही आहे देश। जरंगेचे विचार हे पायाची माझ्या धूळ आहेत। जय मल्हार। हल्ल्यांनी सदावर्तेंना थांबवू शकत नाही।
जालना जिल्ह्यातल्या मंठातही सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हात मारत हल्ल्याचा प्रयत्न केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर दिली गेली आणि यानंतर हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने हाकेंची लाच काढल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. दरम्यान मला बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न होतोय अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे हाके पुन्हा वादात सापडले. या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती लक्ष्मण हाकेंना मानधन देण्याबद्दल बोलतोय. सुरुवातीला लक्ष्मण हाके हे मानधन नको असं म्हणतात, मात्र समोरचा व्यक्ती गुगल पे नंबर द्या अशी विनंती करतो. त्यानंतर लक्ष्मण हाके भेटल्यावर मानधन द्या असं म्हणतात. तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय. काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज. एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला. मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. त्यानंतर समोरचा व्यक्ती पुन्हा गुगल पे नंबर द्या अशी विनंती करतो. त्यावर लक्ष्मण हाके आपल्या ड्रायव्हरचा गुगल पे नंबर देतात. माझं अकाउंट नाही, माझ्या ड्रायव्हरचं गुगल पे आहे असं हाके बोलतात. तुमचा यूपीआय नंबर असेल तर पाठवतो. हा रितेश, सांगता यूपीआय का? नंबर, फोन पे, गुगल पे सांगता का मला? गुगल पे, फोन पे, यूपीआय नंबर आहे का? त्याला थांबा, सांगते मी. 93 रितेश. बरोबर. सरांचा नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही. त्यानंतर समोरचा व्यक्ती हाकेंवर सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप करतो आणि लक्ष्मण हाके फोन कट करतात. बस आहे, पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? आजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी पैसे घेत असल्याचे आरोप फेटाळले. मी लाचखोरी केली असेल तर मला जेलमध्ये टाका असंही हाके म्हणताय. त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची, तुमचा गुगल पे फोन पे पाठवा. मी म्हटलं बाबा माझ्याकडे तसं काही नाही, तुम्हाला भेटल्यावर दे. ह्यात जर काय माझा गुन्हा असेल तर मला अटक करा, मला जेलमध्ये टाका. मी काही गुन्हा केला असेल, त्यानं काही पैसे दिले असतील किंवा मी काही लाचखोरी केली असेल, मला जेलमध्ये टाकावं. हे बघा, मला बदनाम करणे याच्या व्यतिरिक्त या क्लिपमध्ये दुसरं काही नाही. ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी हाकेंची बाजू उचलून धरली आहे. समोरच्या व्यक्तीनेच हाकेंविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. हे काय वाईट आहे? त्याच्यावर नाही बोलत मी, असल्या कसल्यावर बोलत नाही. ज्याला स्वतःच्या समाजाचं काही कळणार ते बोलतच नाही मी. त्याच्यावर गणित नसल्याला महत्व देत नाही. नाभिक धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आणि यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, वाकड्या नजरेने पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलाय. तर एससी समाजाला खवळू नका, नाहीतर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल असा इशारा सचिन खरात यांनी दिलाय. नाभिक आणि धोबी समाजाला एससीतून आरक्षण देण्याची मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली आहे. हाकेंच्या या वक्तव्याविरोधात पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे आक्रमक झाले. हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढू असं दीपक केदार म्हणाले. बलुत्या आलुत्यामधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुत्या आलुत्याला एससी मधलं आरक्षण मिळावं. कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एससी देतात आणि या सगळ्या गोष्टी एससी एसटी मध्ये जर कोण देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना.
नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही. 2 जिल्ह्यामध्ये टुरूक टुरूक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू? महाराष्ट्रामध्ये जर एससी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे सुद्धा काढू, लक्षात ठेव. दंगल होत नाही म्हणून एससीला इन्व्हॉल्व करतो, कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय. कोण दीपक केदार? दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार. मी नाही कधी ऐकलं नाव त्यांचं, कारण लोक बोलतच राहतात आणि टीका करत राहतात. मी काय बोललो? फक्त मी प्रश्न उपस्थित केला, मी मागणी नाही केलेली. प्रश्न असा उपस्थित केला की आमचा धोबी आणि नाभिक बांधव महाराष्ट्राच्या बाहेरच्या जवळजवळ 6 ते 7 स्टेटमध्ये एससीमध्ये आहे. पारधी, कडकलक्ष्मीवाला, बेरड रामोशी किंवा घंटीचोर, उचल्या, ह्या ज्या विमुक्त जाती आहेत, ह्या विमुक्त जाती सर्रास एससी अथवा एसटीमध्ये आहेत. लक्ष्मण हाकेंविरोधात रिपब्लिकन पक्ष खरात गटही आक्रमक झालाय. तर भीम आर्मीच्या अशोक कांबळेंनीही हाकेंना फटके देण्याचा इशारा दिलाय. ही जी मागणी केलेली आहे हाकेंनी की नाभिक समाजाला, धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या, यामुळे दलित समाजाला खवळू नका. दलित समाजाचा काय इतिहास आहे हे सुद्धा जाणून घ्या. आम्ही आमचा इतिहास विसरत नाही, कारण बाबासाहेबांनी सांगितले विसरू नका, नाहीतर नक्कीच भीमा कोरेगावचा इतिहास दुसऱ्यांदा परत घडेल. दलाल लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधव असतील, ओबीसी असेल किंवा एससी समाज असेल यांच्यामध्ये भांडणं लावून या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहे की एससी समाजामधून किंवा एससी कोट्यामधून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि ह्या मागणीचा आम्ही तीव्र निषेध करतो, विरोध करतो. ज्या ठिकाणी दिसाल, ज्या चौकामध्ये भेटाल त्याच ठिकाणी तुम्हाला फटके देण्याचं काम आम्हाला करावं लागेल. बावनकुळेंनी जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. जीआर रद्द केला नाही तर ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, यासाठी तुम्ही जबाबदार असाल असंही वडेट्टीवार म्हणाले. तर बावनकुळेंनी यावर उत्तरही दिले आणि जरांगेंनीही टीका केली आहे. गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी, असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे. सत्तेमध्ये तुम्ही आहात, उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका. आमचा गैरसमज नाही, तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा, तो जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका. जातनीय आहे जनगणना करा याकरता वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसच्या सरकारने वल्गना केल्या. आमच्या मोदीजींनी जातनीय आहे जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं वडेट्टीवारचं ही जी नौटंकी आहे ओबीसी समाजाच्या आंदोलनाला हातात घेऊन ते आपला राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेसने लईच उचलून धरले हो मराठ्याच्या विरोधात, मराठ्याचं वाटोळ व्हावं म्हणून. त्याच्या माध्यमातून विसरले का? मराठ्यांनी पूर्वी साथ दिलेली. काँग्रेसचा देवारा करायला वेळ नाही लागणार राज्यात आम्हाला. हो, देवारा करायला म्हणजे तुम्हाला औषधाला सुद्धा कार्यकर्ते नाही राहायचे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3 कोटींपर्यंत खर्च येतो असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले. एकाच व्यक्तीला 100 बोकडही द्यावे लागतात असंही गायकवाड म्हणाले. संजय गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता वाद सुरू झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3 कोटींपर्यंत खर्च येतो असं शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड म्हणाले. काही ठिकाणी एकाच व्यक्तीला 100 बोकडही द्यावे लागतात असा दावाही गायकवाड यांनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आमदार गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झालाय. गायकवाडांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. आता का जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या? 1 2 कोटी, 3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो. आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा. निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. याच्यातून वाद. संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही. आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय सगळंच देत आहेत.
म्हशी बोकडं रेडे कापू नाही, कटकट त्यांच्या मागेच आहे. त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं न पचणार आहे. खरं तर माझी सांगितल्याप्रमाणे की संजय गायकवाडांच्या सुद्धा जे पोटात होतं ते तोंडावर आलं आहे, जे 500 बहुमत मिळालं आहे ते खरं तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे. जनतेने या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मतदानाच्या रूपाने हा आवाज जनतेने उठवला पाहिजे. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी मिळतायत असं वक्तव्य सरवणकरांनी केलं. तर 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी विचारलाय. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. उद्घाटन करताना मी दिसतोय. त्याला का फुकटचा पैसा मिळतोय, त्यातला अर्धा खिशात टाकतात आहे, त्यामुळे ते बोलणारच. आता हा मग 20 कोटी त्यांना निधी मिळाला, हा कुठल्या बेसवरती मिळाला, हा कुठला न्याय आहे आम्हालाच समजत नाही. याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत. आज तुमच्या माध्यमातून आम्हाला ते कळलंय. कुठे वैयक्तिक कोणाला निधी येत नाही, तर ह्या कामांसाठी आम्ही निधी आज मागून घेतोय. जी काही कामं असतील त्याचा प्रस्ताव आम्ही बनवतोय, ते पाठवतोय आणि एक चांगला पुढाकार म्हणून इकडच्या स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आज ही काही कामं होत आहेत. त्याच्यामुळे कोणी याच्यावरती आरोप करायला, मला असं वाटतं की तुमच्या विधानसभेतले जर जनतेचे प्रश्न सुटत असतील ह्याच्यात तुम्हाला आनंद झाला पाहिजे, पण आज कसलं दुःख आहे हे मलाच कळत नाही त्यांचं. राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. अनेक धरणं भरलीत, तर शेतातही पाणी शिरले. कुठे काय परिस्थिती आहे पाहूया. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. तब्बल 2 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतजमीन वाहून गेली आहे. नदीपासून दूर असलेल्या शेतांमध्ये सुद्धा 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय. शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शिरापूर गावातल्या पुलावरून पुराच्या पाण्यात 30 वर्षीय तरुणही वाहून गेलाय. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील काटे जवळगा या गावातही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला. ओढ्याला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली आहे, तर झाडावर अडकून पडलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी बाहेर काढलं. ओढ्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर तिकडे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा मुरुम गावात मुसळधार पाऊस पडलाय. जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. काही घरांमध्ये सुद्धा या पावसाचं पाणी शिरलंय. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातला बोणगिरी हा पाझर तलाव फुटल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तलावातलं हे पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली आहे. तर तिकडे बीड खरवंडी राष्ट्रीय महामार्गावर नवगण राजुरी या गावातला रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. या मार्गावरच्या पुलाचं काम गेल्या 8 वर्षांपासून अपूर्ण आहे. जोरदार पावसात पर्यायी रस्ता सुद्धा वाहून गेला. दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 4,20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. तर 20% अधिक पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.